पण बेंगलोरला आपण गाडी खाली केली बघा, काच झाली खाली बघा. हाताचं पाक लाल भडक कातडं गेलं राव रश्या आवळून. लय बेकार ही रश्याचं काम. आपल्याला जमतंय तर वाचलंय बघा, लाल भडक हात झाली. वर एक वाढी विषय झाला. तो म्हणला 2 दिवस काय पुढे तिरचीला गाडी खाली होणार नाही, मग थांबा बेंगलोरला. मग थांबायचं ठरलं इथं. काय 2 दिवस थांबायचंय म्हटल्यावर गाडी म्हणला चला पार्किंगला. निघालो पार्किंगकडे. संध्याकाळी मस्त असं जेवण करून दिली बघा ताणून. काळी उठलो बघा, मस्त अशी पहिली गाडी साफ केली टकाटक. लय घाण झाली होती राव. आलो आंघोळीला. मग काय गरम पाणी घेतलं कडक जारण केली की आंघोळ. असल्या थंडीत गरम पाणी म्हणजे हा एक नंबर वाटलं. आला की गाडी टकाटक एखादच असल्यामुळं मग काहीतरी म्हटलं घ्यायचं खिचडी वगैरे जायचं. रांडेच्यानं शाबू दिला होता बघा, पण 8 तास काय शाबू शिजला नाही राव. आलो गाडीत देवपूजा केली मस्त अशी आणि लागलो साबुदाणा खिचडीच्या तयारीला. मस्त अशी खिचडी बनवली बघा. टाकून लावला की बघा रट्टा. तवर दुपारी पोरं म्हणले जाऊया बेंगलोर सिटीत फिरायला. चला म्हटलं जाऊ इस्कॉन टेम्पलला एखादं आहे. मग निघालो मेट्रोनं. मग लय दिवसात या शिड्या आलो होतो बघा, लय भारी वाटत होतं. मग काय व्हिडिओ मारला तिथे एक. आली मेट्रो बघा, बसलो मेट्रोत मस्त पैकी. निघालो बघा, पहिल्यांदाच मेट्रोचा प्रवास होता. आलो डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला. मंदिर बाबानं नाद खोळा बनवले बघा. लय खतरनाक फिलिंग येते इथं. मग काय राधे राधे म्हणत घेतलं दर्शन. तो काढाय अलाउड नव्हतं, त्यामुळं काय मग दर्शन घेऊन निघालो बघा बाहेर. आलो डायरेक्ट स्टेशनला. मग आली मेट्रो, बसलो आणि निघलो बघा पार्किंगच्या दिशेने. चला भाऊनो भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.